Hi everyone, welcome back. Today we are going to see another DevOps Foundation series video, which is 8th video and related to importance of cloud in DevOps. Alright. तर तुम्हाला वाटत असेल की क्लाउड ज्यावेळेस आपण न्यू टर्मिनॉलॉजी शिकतो राईट, तर क्लाउड हा समथिंग न्यू असेल, आय टी इंडस्ट्रीज नवीन एक्सप्लोअर करत असेल. लेट सपोज दोज हू डोंट हॅव बॅकग्राऊंड ऑफ एनी कम्प्युटर सायन्स स्टडीज राईट, त्यांच्यासाठी क्लाउड एक्झॅक्टली काय आहे तर ते थोडंसं इमॅजिनरी वेगळं असेल. त्याचबरोबर आपण हे आज पाहणार आहे की क्लाउडचा एक्झॅक्टली इम्पॉर्टन्स डेव्हऑप्स ॲज अ इंजिनियर काम करायचं असेल आणि तुम्हाला त्याबद्दल थोडं डिटेल अंडरस्टँडिंग की बाबा मी जर डेव्हऑप्स इंजिनिअरिंगचं स्टडी करतोय तर मला क्लाउड किती इम्पॉर्टंट आहे राईट, तर ते इन डिटेल आपण पाहणार आहोत. सो विदाउट वेस्टिंग टाइम लेट्स गेट स्टार्टेड. So the very first question for us is like why cloud is essential for DevOps. As I earlier said की आपल्या मनामध्ये क्वेश्चन असेल की बाबा डेव्हऑप्स स्टडी करतोय तर मला क्लाउडची काय गरज आहे, किंवा मी माझे डेव्हऑप्सचे जे टूल्स आहेत ते माझे ऑन प्रिमायसेस सर्व्हरवरती इन्स्टॉल केले तर त्याचे काय ड्रॉबॅक असतील, मला क्लाउड प्लॅटफॉर्मच काय यूज करायचं, तर त्याची ही लिस्ट मी बनवली आहे. त्यामध्ये तुम्ही फर्स्ट पॉईंट पाहू शकता की ऑन डिमांड रिसोर्सेस. द व्हेरी फर्स्ट थिंग इज ऑन डिमांड रिसोर्सेस. ऑन डिमांड रिसोर्स म्हणजे काय, टीम कॅन क्विकली स्पिन अप एन्व्हायरमेंट्स फॉर डेव्हलपमेंट, टेस्टिंग अँड प्रोडक्शन. तर मी इथे एक तुम्हाला सिम्पल एक्झाम्पल देतो. लेट सपोज तुम्ही टीममध्ये ॲज अ डेव्हलपर म्हणून काम करताय, तुम्ही एक टीमचा डेव्हलपर आहात आणि त्यामध्ये तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन किंवा तुम्हाला जे असाइन केलेलं फीचर आहे ते तुम्ही डेव्हलप केलं. लेट सपोज नाव नेक्स्ट स्टेप इज यू वॉन्ट टू टेस्ट, यू वॉन्ट टू बिल्ड युअर कोड राईट. तर त्यासाठी तुम्हाला एक सर्व्हरची गरज आहे. तो सर्व्हर ज्यावेळेस तुम्हाला रिक्वायर्ड असेल तर तुम्ही काय करणार, एखादा ऑपरेशन इंजिनियर किंवा एखादा ॲडमिनिस्ट्रेटर, कोणता डेव्हऑप्स इंजिनियर असेल तुमच्या टीममध्ये, तर तुम्ही त्याला अप्रोच करणार. लेट मी गिव्ह दॅट लिस्ट ऑफ रिक्वायर्ड सॉफ्टवेअर अँड EC2 इन्स्टन्स शुड बी अवेलेबल फॉर मी. तर तो EC2 इन्स्टन्स ॲज अ सर्व्हर कन्सिडर करा की तो मला अवेलेबल करून दे, तुम्ही रिक्वेस्ट करणार. बट जर तो डेव्हऑप्स इंजिनियर किंवा ऑपरेशन इंजिनियर, ॲडमिनिस्ट्रेटर जर ऑन प्रिमायसेस सर्व्हरवरती असेल तर त्याला मॅन्युअली जाऊन तो रिसोर्स क्रिएट करावा लागेल आणि त्यानंतर तो पर्टिक्युलर डेव्हलपरला त्याचा कोड टेस्ट करण्यासाठी अवेलेबल राहील. बट इन केस ऑफ जर डेव्हलपर त्याचं काम कंप्लीट करून इझिली बिल्ड ट्रिगर ऑटोमॅटिकली करू शकतो, तर ते कोणत्या केसमध्ये करू शकतो, क्लाउड प्लॅटफॉर्म असेल तर. तर मग तिथे त्याला एक्झॅक्टली काय होतंय, त्याचा जो रिक्वेस्ट करण्याचा टाइम, वेटिंग टाइम इज कम्प्लिटली रिमूव्ह विथ क्लाउड प्लॅटफॉर्म. म्हणजे ज्यावेळेस ऑन डिमांड म्हणजे डेव्हलपरला ज्यावेळेस रिसोर्सची गरज आहे त्याचा कोड टेस्ट करण्यासाठी, त्यावेळी क्लाउड प्लॅटफॉर्मवरती रिसोर्सेस अवेलेबल आहेत. मग त्या केसमध्ये काय होणार, तो रिसोर्स ज्यावेळेस अवेलेबल असेल तर त्याचे कोड टेस्ट होईल, बिल्ड होईल आणि त्याचं जे डेव्हलपरचं जे काम आहे ते इझिली होईल. पण ते कधी होईल, ज्यावेळेस याला रिक्वायर्ड आहे त्यावेळेस राईट. तर त्याला कोणत्याही ऑपरेशन इंजिनियर किंवा डेव्हऑप्स इंजिनियरला अप्रोच करायची गरज आहे का, तर ते कम्प्लीट मॅन्युअल इंटरव्हेन्शन रिमूव्ह झालं. ऑलराईट. नेक्स्ट इज स्केलेबिलिटी. Scalability. Automatically scale infrastructure based on usage, great for unpredictable workloads. Alright. Scalability. त्याच्या नावामध्येच तुम्हाला इझिली अंडरस्टँड होईल की लेट सपोज मी डेव्हलपरचंच काय एक्झाम्पल घेतोय तर इझिली रिलेट होईल तुम्हाला. एका पर्टिक्युलर टीममध्ये डेव्हलपरची तर गरज असते आणि डेव्हलपर तुम्ही इझिली व्हिज्युअलाइज करू शकता. ऑलराईट. तर त्या केसमध्ये डेव्हलपरने त्याचं कोड डेव्हलप केला, आता टेस्टिंग करतो राईट. ऑन प्रिमायसेस असेल, फिजिकल सर्व्हरवरती तुमचं सगळं कॉन्फिगरेशन असेल, तर त्या केसमध्ये काय होईल, लेट सपोज तो कोड बिल्ड किंवा टेस्ट करण्यासाठी मला 2 GB मेमरी CPU अँड 50 GB हार्ड डिस्क अलोकेटेड केली. पण इन द टाइम ऑफ एक्झिक्युशन सडनली मला मेमरी किंवा स्टोरेज थोडंसं एक्सपेक्टेशनपेक्षा जास्त लागते. तर त्या केसमध्ये ऑन प्रिमायसेस असेल तर मला इझिली अवेलेबल होईल का, त्यासाठी मला परत अप्रोच करावं लागेल डेव्हऑप्स इंजिनियरला राईट, किंवा ऑपरेशन इंजिनियरला. त्या केसमध्ये मला ते अवेलेबल होईल. बट इन केस ऑफ क्लाउड प्लॅटफॉर्म, इन केस ऑफ क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर ते इझिली अवेलेबल होऊन जाईल. तर त्या केसमध्ये काय केलं, स्केलेबिलिटी इझिली अवेलेबल झाली. सो अगेन ऑन प्रिमायसेसच्या
पेक्षा आपल्याला क्लाउड प्रोव्हायडर्स किंवा क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर इझिली स्केलेबल आहे. म्हणून स्केलेबिलिटी is one of the best feature to choose cloud. All right. So next is collaboration. Cloud-based platform allow developers, testers, and operation teams to collaborate from anywhere. Anywhere means any geographic location we are talking about, right? तर सिंपल एक कन्सिडर करा एक्झाम्पल. जर मी माझं इन्फ्रास्ट्रक्चर सेटअप केलं आहे, 10 सर्व्हर फिजिकल आहेत माझ्याकडे, मी ते एका ऑर्गनायझेशनमध्ये बसलो, तिथे मी एक सर्व्हर रूम बनवली आणि फक्त माझी टीम ॲक्सेस करते. बट नाव इफ यू आर सीइंग वर्क फ्रॉम होम अवेलेबल केलेलं आहे, राईट? सिम्पल एक्झाम्पलसाठी देतोय. तर त्या केसमध्ये हे सगळे रिसोर्सेस त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं ॲक्सेस करतायत? ओव्हर द क्लाउड प्लॅटफॉर्म, राईट? तर तुम्हाला पर्टिक्युलर ऑर्गनायझेशनमध्ये जाऊन त्या सर्व्हर रूम किंवा पर्टिक्युलर नेटवर्क एरियामध्ये तुम्हाला काम करायचं असं काय आहे का? तर ते क्लाउड प्रोव्हायडर्स काय करतायत, प्रत्येक जिओग्राफिकल लोकेशनला तुमचं ते इन्फ्रास्ट्रक्चर इझिली ॲक्सेसेबल होईल असं प्रोव्हिजनिंग केलं जातं. ऑलराईट. सो देअर इज नो एनी स्पेसिफिक जिओग्राफिक लोकेशन दॅट टीम मेंबर्स टू कम अँड सिट टुगेदर टू गेट दिस वर्क डन, राईट? सो ती फ्लेक्झिबिलिटी कोलॅबरेशनची, जर ॲज अ टीम तुम्हाला काम करायचं असेल तर दॅट डझंट मॅटर फ्रॉम वेअर ॲक्च्युली यू आर वर्किंग फॉर द पर्टिक्युलर प्रोजेक्ट, राईट? नेक्स्ट इज स्पीड अँड अजाइलिटी. Rapid provisioning and deployment of application without hardware limitation. Speed and agility. Let's suppose मला पर्टिक्युलर ॲप्लिकेशनची डिप्लॉयमेंट करायची, तर ओव्हर द क्लाउड प्लॅटफॉर्म आपण इझिली स्पीडनी ते करू शकतो, कारण इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोड असेल, तुमचं प्रोव्हिजनिंग एकदम फास्ट होणार आहे. अजाइलिटी मीन्स दॅट इन केस ऑफ प्रोव्हिजनिंग एनी ॲप्लिकेशन, तुम्हाला जर पर्टिक्युलर रिसोर्स सडनली इन्क्रीज होत आहेत, म्हणजे तुमचे प्रोडक्शन डिप्लॉयमेंटसाठी पर्टिक्युलर रिसोर्सची गरज होती आणि त्यापेक्षा तुम्हाला जास्त लागतं, जस्ट लाईक दॅट स्केलेबिलिटी. तर ते लिमिटेशन इथेच काही सेट नसणार आहे, तुमचं प्रोडक्शन डिप्लॉयमेंट आय एम सेइंग इझिली होणार आहे विदाउट एनी इंटरप्शन. नेक्स्ट इज कॉस्ट इफिशियन्सी. पे ॲज यू गो मोड्स रेड्यूस अपफ्रंट इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्ट. व्हॉट डज इट मीन? जर तुम्ही तो रिसोर्स, इन्फ्रास्ट्रक्चर रिसोर्स यूज केला तरच तुम्हाला पे करायचे, राईट? सिम्पल एक्झाम्पल घ्या. डेव्हलपरला पहिले 4 दिवस कोड डेव्हलप करायला लागला आणि तुम्ही ऑलरेडीच त्याच्यासाठी पर्टिक्युलर रिसोर्स क्रिएट करून ठेवला, तर दॅट इज नथिंग बट वेस्ट ऑफ रिसोर्सेस. इव्हन दो डेव्हलपर इज नॉट रेडी विथ हिज कोड, दॅट रिसोर्स इज वेटिंग फॉर डेव्हलपर्स टू गेट दॅट बिल्ड अँड टेस्ट डन फ्रॉम दॅट अलोकेटेड रिसोर्सेस, राईट? तर तो रिसोर्स आयडियल स्टेटमध्ये आणि तो अलोकेट केलाय डेव्हलपरला, राईट? बट जर क्लाउड प्लॅटफॉर्म असेल तर डेव्हलपरला ज्यावेळेस तो रिसोर्स गरज आहे तर त्याच वेळी तो अवेलेबल केला जाईल, राईट? तो कसा अवेलेबल केला जाईल ते आपण ॲडव्हान्समध्ये पाहूच. बट जस्ट अंडरस्टँड, whenever you need that resources, that time clouds allows you to access that resources. Meantime, that resource will be ideal, not allocated to that particular developer or any team member, right? So that pay as you go means तुम्हाला अननेसेसरी कॉस्ट कोणत्याही रिसोर्सची बेअर करावी लागणार नाही. पण इन केस ऑफ हार्डवेअर असेल तर तुमचा तो हार्डवेअर पर्टिक्युलर स्टोरेज, पर्टिक्युलर मेमरी इज अलोकेटेड टू दॅट पर्टिक्युलर रिसोर्स अँड दॅट इज अल्टिमेटली कॉस्ट इफेक्टिव्ह आणि तिथे आपल्याला अननेसेसरी कॉस्ट बेअर करावी लागणार आहे. तर रादर दॅन दॅट, क्लाउड प्रोव्हायडर्स feature like pay as you go. Another thing is tool integration. Tool integration तुम्ही मोस्ट ऑफ द प्रिव्हियस लेक्चर मध्ये ऐकलं असेल, इंटिग्रेशन प्लगइन्स अँड ऑल स्टफ, राईट? लास्ट आपण व्हिडिओ पाहिला जेनकिन्सचा, त्यामध्ये आपण इंटिग्रेशन बोलत होतो की प्लगइन्स हे लागतं, की कुबरनेट्सचं जर मला ॲप्लिकेशन जेनकिन्स सोबत इंटिग्रेशन करायचं असेल तर पर्टिक्युलर प्लगइन इन्स्टॉल करायचं, मग त्यानंतर ते आपण ॲप्लिकेशन यूज करतो, राईट? सेम वे ज्यावेळेस आपण क्लाउड प्रोव्हायडर्सची पर्टिक्युलर, लेट सपोज एक EC2 इन्स्टन्स बनवायचं आहे तुम्हाला, राईट? तर ऑलरेडी जर माझ्याकडं एक इमेज आहे, ती इमेज जर माझ्याकडे असेल की त्यामध्ये ऑलरेडी जेनकिन्स आहे, त्यामध्ये ऑलरेडी EKS क्लस्टर्स क्रिएटेड आहे किंवा गिट ऑलरेडी इन्स्टॉल आहे, जर अशा प्रकारची इमेज असेल तर ती मी इझिली प्रोव्हिजन करून माझी जी काय टेस्टिंग आहे ती इझिली करू शकतो, राईट? सो
दॅट टूल इंटिग्रेशन क्लाउड प्लॅटफॉर्मवरती इझिली अवेलेबल होतं, राईट. बट इन केस ऑफ फिजिकल सर्व्हर तुम्ही काय करणार की मॅन्युअल जाणार, त्यामध्ये तुम्हाला पर्टिक्युलर ॲप्लिकेशन असेल ते डाउनलोड करून तुम्ही इन्स्टॉल करणार. बट इन केस ऑफ क्लाउड you already have some images created, already some integration already in place over the cloud platform, तर ते ultimately आपला टाइम सेव्ह करते. सो आय होप आय क्लिअर वाय क्लाउड इज इम्पॉर्टंट. everyone is getting का important आहे, or the physical server or the physical platform, on premises platform, we can say cloud infrastructure is more efficient. All right, next is the key cloud providers and what DevOps tool services they offers, right. तर त्या केसमध्ये आता ज्या वेळेस मी क्लाउडचा स्टडी स्टार्ट केला तर मला क्लाउड प्रोव्हायडर्स बेसिकच माहिती होतं, AWS माहिती होतं, GCP आणि Azure मोस्टली माहिती. बट फक्त एवढेच लिमिटेड नाही, देर आर मेनी क्लाउड प्रोव्हायडर्स अवेलेबल इन मार्केट. तर तो क्लाउड प्रोव्हायडर कोणता आहे तो चूज करायचा हा माझा क्रायटेरिया असला पाहिजे. लेट सपोज माझ्याकडं फक्त AWS रिसोर्सची टीम आहे, तर आय शुड गो विथ AWS क्लाउड प्रोव्हायडर, राईट. Because my expertise is my team expertise is AWS, so I would go and select AWS cloud provider, right. तसं एक एक्झाम्पल झालं. बट त्या केसमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर किंवा जे आपले मॅनेजमेंट टीम असते हे डिसाईड करते की येस आय हॅव दिस मेनी बजेट अलोकेटेड, आय कॅन गो विथ GCP, I can go with Azure, I can go with IBM Cloud, Oracle Cloud, whatever the options available, right. So on that basis I just created this slide for understanding, like there are many cloud providers and the more which are recently organizations are using, that is AWS, that is Amazon Web Services. Next one is Microsoft Azure, Google Cloud Platform, this is GCP, Oracle Cloud Infrastructure, that is OCI, IBM Cloud. These are the most important 5 cloud providers I have just mentioned, but this is just for your understanding. There are n number of cloud providers available and that's completely depend on the organization which cloud provider suits their requirement, right. तर ते त्यांच्या एक्सपेक्टेशन नुसार पर्टिक्युलर क्लाउड प्रोव्हायडर चूज करतील. सो लेट्स मूव विथ द नेक्स्ट स्लाइड. रिअल वर्ल्ड एक्झाम्पल और केस स्टडीज. तर मला तुम्हाला जस्ट सांगायचं आहे की क्लाउड कसा इम्पॉर्टंट प्ले रोल करते त्यांच्या एनी ॲप्लिकेशन डिलिव्हरी किंवा पर्टिक्युलर मेंटेनिंग युअर ॲप्लिकेशन इन इफिशियंट वे. तर एक एक्झाम्पल इथं मी घेतलंय, नेटफ्लिक्स. एव्हरीवन नोज अबाउट नेटफ्लिक्स. नेटफ्लिक्स आपण काय यूज करतो, नेटफ्लिक्स लेट सपोज एखादं पर्टिक्युलर मूवी न्यू लॉन्च झालाय तर त्या केसमध्ये कशा मल्टिपल रिक्वेस्ट हँडल केले जातात. तर इथे तुम्ही पाहू शकता नेटफ्लिक्स कोणता क्लाउड प्रोव्हायडर यूज करतोय, AWS, राईट. नेटफ्लिक्स रन्स ऑलमोस्ट एंटायरली ऑन AWS. तर इनिशियली तो नेटफ्लिक्स AWS वरती होता का, नाही. त्यामुळे ऑलमोस्ट एंटायरली, नॉट कम्प्लिटली, ऑलमोस्ट एंटायरली there are few services which still running on premises server, that's why they have mentioned like almost entirely, not completely, almost entirely, right. तर आता नेटफ्लिक्सने काय केलंय, त्यांचं स्वतःचं ऍप्लिकेशन हे क्लाउड वरती मूव्ह केलंय, क्लाउड वरती मायग्रेट केलंय आपण म्हणू शकतो, राईट. नाउ युजेस क्लाउड बेस्ड DevOps फॉर रॅपिड कंटेंट डिलिव्हरी. तर रॅपिड कंटेंट डिलिव्हरी तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओ पाहू शकता की कंटिन्युअस डिप्लॉयमेंट मध्ये आपण DevOpsच्या CI/CD लाईफ सायकलमध्ये ऍप्लिकेशनची डिलिव्हरी कशी इफिशियंट वेने करू शकतो ते माझ्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. ऑलराईट. नेक्स्ट इज इम्प्लिमेंट फुल CI/CD विथ मायक्रो सर्व्हिसेस डिप्लॉयड अक्रॉस मल्टिपल रिजन्स और व्हॉट, अक्रॉस द रिजन्स. ऑलराईट. तर फुल CI/CD विथ मायक्रो सर्व्हिसेस डिप्लॉयड. मायक्रो सर्व्हिसेस मीन्स आत्ता पुरतं कन्सिडर करा, मायक्रो सर्व्हिसेस आर्किटेक्चर मी एक्सप्लेन करणार आहे. मायक्रो सर्व्हिसेस म्हणजे वन ऍप्लिकेशन इज डिवायडेड इंटू अ मल्टिपल small services, that is called as microservices. For just understanding purpose मी हे सांगतोय तुम्हाला, मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करेन, बट जस्ट कन्सिडर करा नेटफ्लिक्स एक ऍप्लिकेशन आहे आणि त्याला आपण मल्टिपल पार्टमध्ये डिवाइड केलंय आणि त्याच्या सेपरेट डिप्लॉयमेंट करतो. ऑलराईट. आणि ते मॅनेज करण्यासाठी मायक्रो सर्व्हिसेस आर्किटेक्चर इझी आहे. नेक्स्ट इज ऑटो स्केलिंग क्लाउड रिसोर्सेस फॉर पीक स्ट्रीमिंग टाइम. फॉर पीक स्ट्रीमिंग टाइम मीन्स लेट सपोज तुम्ही
नेटफ्लिक्सचे सबस्क्रायबर आहात, राईट. नेटफ्लिक्स सबस्क्रायबर असल्यानंतर ज्यावेळेस एखादा पर्टिक्युलर मूवी लॉन्च होतो, लेट सपोज आता संभाजी मूवी लॉन्च झाला, राईट. त्या केसमध्ये लेट्स फ्रायडेला तो रिलीज झाले, तर फ्रायडे, सॅटर्डे, संडे कंटिन्युअसली ॲट इनिशियल डेज सबस्क्रायबर्स एव्हरीवन वॉन्ट टू सी दॅट मूवी. तर त्या केसमध्ये सडनली पीक येणार आहे फर्स्ट टाइम, राईट. त्या केसमध्ये एंटायर वर्ल्ड वी कॅन से ॲक्सेसिंग दॅट पर्टिक्युलर नेटफ्लिक्स ॲप्लिकेशन. तर प्रत्येक युजरची रिक्वेस्ट सर्व झाली पाहिजे. क्लाउड प्रोव्हायडर फ्लेक्झिबल आहे ऑटो स्केलिंगसाठी, राईट. जितक्या रिक्वेस्ट येतील तो ऑटोमॅटिकली स्केल होणार आणि त्या पर्टिक्युलर युजरची रिक्वेस्ट सर्व करणार. बट इन केस ऑफ हार्डवेअर यू नीड स्पेसिफिक मॉनिटरिंग फॉर रिक्वेस्ट अँड देन मॅन्युअली यू वॉन्ट टू गो अँड येस तिथे जाऊन तुम्ही तुमचं पर्टिक्युलर ॲप्लिकेशनचे इन्फ्रास्ट्रक्चर स्केल करू शकता. This is not going to happen in future because cloud providers allows us to auto scale whenever you have peak streaming time. Once you are done with your initial days of release, that resource count is getting decreased and that is also managed with auto scaling. ज्यावेळी गरजेचं आहे त्यावेळेस तुम्हाला रिसोर्सेस अवेलेबल, ज्यावेळेस रिसोर्सची गरज नाही आहे they can reduce your resources allocated, right. तर ते फीचर इझिली अवेलेबल केलं जातं क्लाउड प्रोव्हायडर्समध्ये. त्यामुळे आपण इन्स्टेड ऑफ गोईंग ऑन प्रिमायसेस इन्फ्रास्ट्रक्चर डेफिनेटली DevOps नीड टू चूज their infrastructure over the cloud platform or cloud providers we can say. Next is case study Spotify. Case study 2 is Spotify. Why I'm taking these two application? Because those are more relevant to the everyone, students, those who are working in IT organization, they can relate. Yes, these are applications are currently running on cloud platform. So this application is again on cloud, Google Cloud Platform. So now you can see Netflix is on AWS, Spotify is on GCP. So their management decided to I want to go with AWS. This Spotify management decided to I want to go with the Google Cloud Platform. That's completely depend on everyone's expectation, everyone's budget, what exactly the resource capacity they have. All application that parameters if matches, then they can choose their required or fit cloud provider. All right. So next is relies heavily on Kubernetes for container orchestration. Container orchestration, if you see KTS video that is related to Kubernetes, you will come to know what is container orchestration. CI/CD pipeline deploy new feature quickly with feedback loop. All right. So again, it manages his continuous integration and continuous deployment with the Google Cloud Platform. So that ultimately not again going to back and deploy their application on premises or physical server. They have chosen Google Cloud Platform to run their application with efficient way. All right. So now next is summary and takeaways. What we have learned about the cloud providers and how it efficiently working from the physical infrastructure, right? The DevOps engineer साठी हाच बेस्ट ऑप्शन आहे की तो instead of going on premises or any physical server configuration, the DevOps engineer should choose cloud platform. All right. So let's see. Cloud is a key enabler of DevOps practices. Next is support scalability, automation, collaboration. Each provider offers native tool for the DevOps lifecycle. Yes. Cloud-based DevOps equal to faster, more reliable software delivery. Yes, that is also clear. ज्यावेळेस तुम्ही ॲज अ DevOps इंजिनियर म्हणून क्लाउड प्लॅटफॉर्मचा यूज करत असाल तर त्या केसमध्ये तुमची सॉफ्टवेअर डिलिव्हरी डेफिनेटली ही faster than on-premises infrastructure delivery. All right. Let's move with the next slide. Cloud plus DevOps equal to perfect match. What does it mean? In the market, there are multiple jobs available for separate cloud engineers, separate DevOps engineer. But if you are a DevOps engineer who has knowledge of cloud platform, then you are a perfect match. Like right. All right guys. So जर तुम्ही क्लाउडच फक्त स्टडी केला तर तुम्ही क्लाउड इंजिनियर डोमेन मध्ये
तुमचे एक्सपर्टीज क्रिएट करू शकता. बट तुम्हाला दोन्ही क्लाउड प्लस डेव्हऑप्सचं नॉलेज आहे तर तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर ऑर्गनायझेशनमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरवरती स्पेसिफिक कमांड राहणार आहे. सो यू डोंट नीड टू वरी अबाउट येस मी ही पाईपलाईन डिझाईन केली, त्या इन्फ्रास्ट्रक्चरला बॅकग्राऊंडला काय होत असेल तुम्हाला त्याची आयडिया नसेल तर त्या केसमध्ये तुम्ही थोडे ब्लाइंड राहता की हां मी आता हे पॉड स्पिनअप केलाय तर बॅकग्राऊंडला काय होत असेल. यू शुड नो अबाउट क्लाउड ऑल्सो. त्यामुळेच मी इथे लिहिले क्लाउड प्लस डेव्हऑप्स इज अ परफेक्ट मॅच. सो if you are thinking about studying DevOps engineering study, then you should understand what cloud is. Alright, so cloud सुद्धा डिटेल मध्ये तुम्हाला अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. त्यामुळे मी लिहिले cloud plus DevOps equal to perfect match. I hope I clear entire view of what exactly the cloud and how it is important in our DevOps life cycle, right? सो डेव्हऑप्स इंजिनिअरसाठी काय इम्पॉर्टंट आहे आणि डेव्हऑप्सने क्लाउड प्रोव्हायडर्सच का चूज करावे हे मी एक्सप्लेन केलं. अँड आय जेन्युअनली अंडरस्टँड दॅट फॉर द स्टुडंट दोज हू आर न्यू त्यांच्यासाठी थोडंसं डिफिकल्ट आहे, बट डेफिनेटली ओव्हर द टाइम यू विल कम टू नो what are the important things to learn about DevOps engineering. And yes, for the moment we are stopped here and I will see you in next video. Thank you so much for watching.